रोहा शहरात उभारलेल्या चिंतामण देशमुख सभागृहाचं लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत। या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्याने गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्याप्रकरणी गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपण रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय। जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे, नसेल तर त्या शिववनवरती आम्ही हक्कभंग आणूया। कारण त्यांनी का नाही नाव टाकलं, काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही का कोणाची नाही। जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो, त्यांनी आमच्या पाट्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आमचं नाव टाकलं, पत्रिका दिली ना आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे। परंतु शासन जर सांगते नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा, तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो, मग याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं, कोणाचं घ्यायचं, ते जसं चालतील तसं आम्ही बघूया। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।